हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 या दोन्ही टाइप्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यूज आपण कशी फाइंड आउट करायची याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितलेले. त्याबरोबर डिटर्मिनंटमध्ये जर तुम्हाला एखादा अननोन दिलेला असेल तर त्याची पण व्हॅल्यू आपण डिटर्मिनंट एक्सपांड करून बघितलेली आहे, बरोबर ना. आणि मग आज आपण आता काय करणार आहोत बघा. जेव्हा आपण एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय तेव्हा लक्षात घ्या, आपण फर्स्ट इलेमेंट पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह आणि थर्ड परत पॉझिटिव्ह असं का घेतोय, या प्रश्नाचं उत्तर आता आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचं जे उत्तर आहे त्या प्रश्नाचं ते उत्तर फाइंड आउट करण्यासाठी आज आपण मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ इलेमेंट्स ऑफ ऑर्डर 2 अँड ऑर्डर 3 डिटर्मिनंट आज आपण बघणार आहोत. म्हणजेच बघा, आज आपण मायनर्स अँड कोफॅक्टर्स हा पॉइंट आज बघूया. मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ इलेमेंट्स. मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ इलेमेंट्स आज आपल्याला बघायचं आहे. आता बघा ना, मायनर म्हणजे काय आणि कोफॅक्टर म्हणजे काय हे मी अगोदर आता तुम्हाला सांगतोय. जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटचा, मग तो डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 असेल किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 असेल, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटचा मायनर फाइंड आउट करायचं म्हणताय त्यावेळेस तुम्हाला काय करायचं बघा. तो जो इलेमेंट ज्याचा तुम्ही मायनर फाइंड आउट करताय तो इलेमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम तुम्हाला ड्रॉप करायचा आहे. मग तो रो आणि कॉलम ड्रॉप केल्यानंतर राहिलेले जे काही डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 असणार आहे किंवा सिंगल एखादा एलिमेंट असणार आहे तर दॅट इज मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग इलेमेंट. आणि एकदा तुम्हाला मायनर मिळालं की त्या मायनर्सच्या पोझिशन वरून आपण त्या पर्टिक्युलर इलेमेंट्सचा काय करू शकतो, कोफॅक्टर फाइंड आउट करू शकतोय. आता मग ही जी पोझिशन आहे ती नेमकी पोझिशन काय असते, म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये आपण एखादे म्हणजे एलिमेंट्स लिहितोय तर त्या एलिमेंट्सची पोझिशन काय असते, आपण कशाला ती पोझिशन म्हणतोय ते आता डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला जर ती पोझिशन लक्षात आली तर त्यावरून मग तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर मध्ये काय फरक आहे, मायनर वरूनच आपण कोफॅक्टर कसं फाइंड आउट करतोय हे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, पोझिशन्स फाइंड आउट करण्यासाठी अगोदर मी इथे एक डिटर्मिनंट लिहितोय. बघा, हा A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33 हा डिटर्मिनंट तुमच्या समोर आहे, लक्षात घ्या. आता या डिटर्मिनंट मध्ये एकूण 9 इलेमेंट्स आहेत आणि ते 9 इलेमेंट्स आपण 3 रो आणि 3 कॉलम मध्ये आपण काय केलेले आहेत, अरेंज केलेले आहेत, लक्षात घ्या. कारण तुम्हा सर्वांना माहित आहे डिटर्मिनंट इज नथिंग बट अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनसाइड 2 वर्टिकल लाइन्स विच कंटेन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स, बरोबर ना. मग इथं बघा ना, 3 रो आहेत आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणजे रो आणि कॉलमची संख्या सेम आहे. आणि इथे एकूण इलेमेंट्स किती आहेत तर 9 इलेमेंट्स आहेत. आता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथं A11, A12, A13 जे सफिक्स दिलेले आहेत हे काय इंडिकेट करतात, नेमका याचा मीनिंग काय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. इथं बघा, A11 जे दिलेलं आहे, A11 म्हणजेच काय, इलेमेंट at the position first row and first column, किंवा आपण A11 ला काय म्हणतोय, इलेमेंट्स इन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, बरोबर. तर बघा, मग A11 म्हणजेच काय, इलेमेंट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, लक्षात आलं का. बघा, म्हणजे हा A11 जो आहे हा A11 म्हणजेच काय झालं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. लक्षात घ्या, इथे तुम्हाला 2 सफिक्स दिसत आहेत, बरोबर. 1 1 1 2 1 3, इथं 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3, बरोबर ना. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 1 1 1 या रो साठी फिक्स आहे, 2 2 2 या रो साठी फिक्स आहे,
सेकंड रो आहे तो 333 या थर्ड रो साठी फिक्स आहे, म्हणजे थर्ड रो आहे, बरोबर ना. मग इथं आपण A11 जेव्हा विचार करतोय की A11 हा कुठला एलिमेंट असणार आहे, त्यावेळेस लक्षात घ्या त्याचा फर्स्ट सफिक्स काय रिप्रेझेंट करतो. दॅट फर्स्ट सफिक्स रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट्स इन विच रो. आणि जो सेकंड आहे तो काय रिप्रेझेंट करतो, इट रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट्स इन विच कॉलम्स. लक्षात घ्या, म्हणजे A11 काय आला, एलिमेंट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, बरोबर. मग त्याच पद्धतीनं समजा मी A12 घेतोय. आता A12 म्हणजेच काय नाही बघा, एलिमेंट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम म्हणजे A12 झाला. त्यानंतर A13. आता हा A13 काय असणार आहे बघा, दॅट इज एलिमेंट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. एलिमेंट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. तर बघा A11 म्हणजेच काय, एलिमेंट इन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. A12 एलिमेंट इन फर्स्ट रो सेकंड कॉलम. A13 एलिमेंट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे पहिला रो फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. त्या पद्धतीने तुम्ही काय करताय, ते एलिमेंट्स कन्सिडर करताय, बरोबर ना. आता असंच मग थोडस पुढे जाऊया. बघा पुढचे जे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स यस A21 लिहितो मी. आता A21 म्हणजेच काय म्हणतात आपल्याला, एलिमेंट इन सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. एलिमेंट इन सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम, बरोबर. त्याच्यानंतर A22 म्हणजेच काय म्हणतील बघा इथं, दिस इज एलिमेंट इन सेकंड रो अँड सेकंड कॉलम, दॅट इज A22. आणि त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट बघा A23 म्हणजेच याला आपण काय म्हणूया बघा, एलिमेंट इन सेकंड रो. रो फिक्स आहे, फक्त काय बदलेल, कॉलम बदलेल, थर्ड कॉलम. लक्षात घ्या इथं जे सफिक्स दिलेले आहेत त्यातला फर्स्ट सफिक्स त्या एलिमेंटची पोझिशन कोणत्या रो मध्ये आहे ते रिप्रेझेंट करतो. तर सेकंड सफिक्स काय रिप्रेझेंट करतो, त्या एलिमेंटची पोझिशन कोणत्या कॉलम मध्ये आहे. लक्षात घ्या बाळांनो, याचा तुम्हाला खूप यूज होणार आहे जेव्हा तुम्ही मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट कराल. म्हणजे एखाद्या एलिमेंटचं जेव्हा तुम्हाला कोफॅक्टर काढायचं असेल तेव्हा तुम्हाला त्या एलिमेंट्सच्या पोझिशनचा फार यूज होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता हे तुम्हाला हे 6 एलिमेंट्सची पोझिशन लक्षात आली असेल. मग यावरून तुम्ही जे राहिलेले जे एलिमेंट्स आहेत त्यांची पोझिशन लगेच सांगू शकताय. मला सांगा मग A31 म्हणजेच काय म्हणतात आपल्याला, एलिमेंट यस एलिमेंट इन थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. नंतर A32 म्हणजेच काय म्हणतात, एलिमेंट इन थर्ड रो अँड सेकंड कॉलम. आणि त्यानंतर A33 काय रिप्रेझेंट करतं बघा, एलिमेंट इन थर्ड रो अँड थर्ड कॉलम. लक्षात आलं का बघा. म्हणजे हे झालं त्या पर्टिक्युलर एलिमेंट्सची पोझिशन. आता मग हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा, मी जर म्हटलं AIJ. आता AIJ म्हणजेच काय रिप्रेझेंट करणार आहे बघा, यस एलिमेंट इन ith रो अँड jth कॉलम. लक्षात घ्या हा AIJ काय रिप्रेझेंट करतो, एलिमेंट इन ith रो अँड jth कॉलम, बरोबर. मग हा AIJ यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या I ची व्हॅल्यू काय असणार आहे 1 2 3 डॉट 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 आणि J ची व्हॅल्यू काय असणार आहे 1 2 3 डॉट डॉट डॉट.
या त्या आय आणि जेच्या व्हॅल्यूज असणार आहेत, बरोबर ना. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला एखादा इलेमेंट जर विचारला की त्याची पोझिशन काय आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, बरोबर ना. तर बघा मग सर्वांना डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3, त्या डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 मधल्या प्रत्येक इलेमेंटची पोझिशन तुम्हाला लक्षात आलेली का बघा. याचा कुठलाही इलेमेंट जर बघितला तर तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या, जो त्या इलेमेंटचा पहिला सफिक्स आहे that suffix represents position of that element in which row and second suffix represents position of that elements in which columns. बरोबर. या पद्धतीनं आता सर्वांना पोझिशन लक्षात आले असते तर मग आपल्याला त्या पर्टिक्युलर इलेमेंटचा मायनर काढणं काही अवघड नाहीये, लक्षात घ्या. आता तुम्हा सर्वांना एकदा पोझिशन लक्षात आले असतील तर आता मायनर्स फाइंड आउट करणं काही अवघड नाहीये. आता लगेच काय करूया, इथल्या प्रत्येक इलेमेंटचा मायनर काढूया आणि त्याच्यानंतर मग आपण को फॅक्टर कडे जाऊया. तर बघा मायनर्स आपल्याला फाइंड आउट करायचे, तर मी जनरल सांगतोय एम आय जे म्हणजेच काय आहे, दिस इज मायनर ऑफ ए आय जे. म्हणजे एम आय जे हा काय आहे, ए आय जे या इलेमेंटचा मायनर असणार आहे. मग मला सांगा, मी जर म्हटलं M11 म्हटलं तर दॅट इज द मायनर ऑफ A11, M12 म्हटलं तर दॅट इज द मायनर ऑफ A12, M33 म्हटलं तर दॅट इज द मायनर ऑफ A33. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी इथे जनरल फॉर्म लिहिलेला आहे, फॉर ऑल आय जे इज इक्वल्स टू 1 2 3 अप टू n. बरोबर. इथं म्हटल्यास तुम्ही म्हणा फॉर ऑल आय जे इज इक्वल्स टू 1 2 3 डॉट डॉट डॉट. बरोबर. तर मग इथं बघा आता M11, आता मला सांगा M11 म्हणजेच काय असणार आहे, मायनर ऑफ A11, दॅट इज द मायनर ऑफ A11. आणि बघा मग तुम्हाला जर A11 चा मायनर काढायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तो इलेमेंट ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम ड्रॉप करायचा, ज्या रो मध्ये आहे तो रो ड्रॉप करायचा आणि राहिलेले जे 2/2 चा डिटर्मिनंट आहे त्याची येणारी व्हॅल्यू म्हणजे काय, त्या करस्पॉन्डिंग इलेमेंटचा मायनर आहे, लक्षात घ्या. मग आता इथं A11 चा मायनर काय येणार आहे, दॅट इज द डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ A22, A23, A32 आणि A33. याची तुम्ही डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, बरोबर ना. मग याची जी काय व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे बघा ना तुम्ही काय केलं त्या ठिकाणी, A11 ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम आणि ज्या रो मध्ये आहे तो रो तुम्ही या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे, राहिलेला 2/2 चा डिटर्मिनंट. मग याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, प्रोडक्ट ऑफ इलेमेंट्स ऑन मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ इलेमेंट्स ऑन सब डायगोनल. बरोबर. हा झाला A11 चा मायनर, लक्षात आलं सर्वांना. आता मग त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचं बघा, M12. आता M12 म्हणजेच काय सांगा, मायनर ऑफ A12. आणि मग पुन्हा मला तीच प्रोसिजर करायची आहे, A12 चा मला मायनर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे मी काय करेन बघा, A12 ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम, ज्या रो मध्ये आहे तो रो या ठिकाणी ड्रॉप केला. मग राहिलं काय बघा, व्हॉट रिमेन्स, A21, A23, त्याच्यानंतर A31 आणि A33. धिस इज मायनर ऑफ A12. म्हणजे A12 या इलेमेंटचा हा झाला मायनर, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता पुढचं मायनर ऑफ A13, दॅट इज द M13. म्हणजेच काय, दिस इज मायनर ऑफ A13, बरोबर ना. आता A13 चा मायनर मला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे A13 ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम मला ड्रॉप करायचा आहे आणि ज्या रो मध्ये आहे तो रो पण मला ड्रॉप करायचा आहे. A13 कोणत्या कॉलम मध्ये आहे, थर्ड कॉलम मध्ये आहे, फर्स्ट रो मध्ये आहे, तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. काय राहिलं बघा या ठिकाणी, दॅट इज A21, A22, त्याच्यानंतर A31 आणि A32. लक्षात आलं का बघा. आणि मग हे जे 2/2 चे डिटर्मिनंट आहेत याची फक्त तुम्हाला काय करायचे, व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मेन डायगोनलचे एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलचे एलिमेंटचा प्रोडक्ट. सेम या पद्धतीने तुम्हाला A11, A12 आणि A13 या तिन्ही पहिल्या रोच्या इलेमेंट्सचा मायनर मिळालेला आहे, बरोबर ना. आता मग तसंच आता आपण काय करूया,
पुढचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे पण मायनर्स आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. तर बघा मग आता पुढचे जे एलिमेंट्स आपण घेणार आहोत, पुढचे एलिमेंट्स कोणते घेऊया बघा, सेकंड रो चे एलिमेंट्स कडे जाऊया. बरोबर ना. मग आता पुढचं मी म्हणतोय काय बघा, दॅट इज अ M21. आता M21 म्हणजेच काय हो, दॅट इज अ मायनर ऑफ A21. मी तर लिहितो मायनर ऑफ एलिमेंट्स A21. आता मग मला काय करायचं बघा, A21 कोणत्या रो मध्ये आहे, तो सेकंड रो मध्ये आहे. तो रो मी ड्रॉप केला. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे, तो पहिल्या कॉलम मध्ये आहे. तो कॉलम पण मी ड्रॉप केला. आणि मग राहिलेलं जे 2/2 चा डिटर्मिनंट आहे दॅट इज मायनर ऑफ A21. आणि मग सांगा मला काय येणार आहे त्याचा मायनर, दॅट इज डिटर्मिनंट यस A12 A13 आणि त्याच्यानंतर A32 आणि A33 and this is minor of A21. आता सेम तुम्हाला A22 चा मायनर काढायचा आहे. मग A22 चा मायनर काढायचा आहे, फक्त काय रो तर तोच आहे फिक्स, फक्त काय बदला आता कॉलम. रो आणि कॉलम ड्रॉप केला. राहिलेले एलिमेंट्स काय बघा, A11 A13 A31 A33. हा काय झाला A22 चा मायनर. म्हणजेच मी तर लिहितोय M22 म्हणजेच काय, दिस इज मायनर ऑफ A22. बरोबर ना. A22 चा हा झाला मायनर. मग रो आणि कॉलम ड्रॉप केला. व्हॉट रिमेन्स, यस A11 A13 त्याच्यानंतर A31 आणि A33. दिस इज मायनर ऑफ A22. आता तसंच पुढे आता तुम्हाला काय करायचं बघा, A22 चा झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, A23 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. आता A23 चा मायनर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला इथे काय केलं पाहिजे बघा, मग यस हा कॉलम तुम्हाला ड्रॉप करायचा आहे. रो तर तुम्ही ड्रॉप केलेलाच आहे. म्हणजे मग M23 दिस इज मायनर ऑफ A23. म्हणजेच काय तर बघा, A23 चा मायनर रो आणि कॉलम जर ड्रॉप केला तर काय राहतं बघा, A11 A12 त्याच्यानंतर A31 आणि A32. दिस इज मायनर ऑफ A23. बरोबर. म्हणजे काय करायचं हे तुमच्या आता हळूहळू लक्षात आलं असेल. जेव्हा तुम्ही एखाद्या एलिमेंटचा तुम्ही मायनर फाइंड आउट करताय तर सरळ सांगतो तुम्हाला, तुमच्या जर वहीमध्ये तुम्ही जर तो डिटर्मिनंट लिहिलेला असेल तर सरळ काय करायचं, ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा आहे त्याच्यावरती एक आडवं बोट ठेवा आणि एक उभं बोट ठेवा. लक्षात घ्या तुमच्या त्या एका बोटामध्ये तुमचा संपूर्ण डिटर्मिनंट कव्हर अप नाही झाला पाहिजे. लक्षात येतं तुम्हाला, म्हणजे त्या एका बोटामध्ये फक्त एक रो आणि एक कॉलमच कव्हर झाला पाहिजे आणि बाकीचे एलिमेंट्स तुम्हाला स्पष्ट दिसले पाहिजे. जे राहिलेले एलिमेंट्स आहेत ते तुमचं त्याची तुम्हाला काय करायचे, डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अँड दॅट डिटर्मिनंट व्हॅल्यू इज मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. तर बघा मग सेकंड रो, फर्स्ट आणि सेकंड रो चे प्रत्येक एलिमेंटचे मायनर आपण या ठिकाणी काढलेले आहेत. आणि आता राहिला थर्ड रो, त्याचे मायनर्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. तर थर्ड रो साठी पण तुम्ही काय करणार आहे बघा, रो आणि कॉलम तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ड्रॉप करायचा आहे. थर्ड रोचे आपल्याला मायनर्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे बघा हा रो फिक्स तुम्हाला ठेवायचा, ड्रॉपच करायचा आहे तो. म्हणजे मी तर लिहितो आता यस M31 दिस इज व्हॉट मायनर ऑफ A31. बरोबर. म्हणजे या A31 चा तुम्हाला मायनर काढायचा आहे. मग मी काय करतो, हा कॉलम आणि हा रो ड्रॉप केला. राहिलं काय बघा, व्हॉट रिमेन्स, दॅट इज A12 A13 त्याच्यानंतर A22 आणि A23. लक्षात आलं का बघा, दिस इज द मायनर ऑफ A31. बरोबर. त्यानंतर M32 म्हणतो मी. M32 मीन्स व्हॉट, दिस इज अ मायनर ऑफ, यस हे काय आहे, मायनर ऑफ A32. आणि बघा मग A32 चा तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा कॉलम तुम्हाला ड्रॉप करायचा आहे. रो तर तुम्ही ड्रॉप केलेलाच आहे. मग किती येतं बघा तो, यस A11 A13 A21 आणि A23. लक्षात आलं का बघा. म्हणजे तुम्ही काय केलं, A32 चा मायनर काढला, म्हणजे तो थर्ड रो आणि सेकंड कॉलम तुम्ही ड्रॉप केला. राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते 2/2 च्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आहेत तशा सिक्वेन्स मध्ये लिहायचं.
त्याच्यामध्ये पोझिशन वगैरे इंटरचेंज वगैरे काही करायचं नाही, लक्षात घ्या, कारण त्याच्यामुळे मग साइन चेंज होऊ शकतं. तर बघा मग इथं नंतर आता काय बघा M33 म्हणजेच काय, दिस इज मायनर ऑफ A33 हा शेवटचा एलिमेंट आहे ज्याचा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचा आहे. तर काय बदल होईल बघा, मग A33 चा जर तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही सरळ काय करा, मग हा कॉलम ड्रॉप करा. रो तर आपण ड्रॉप केलेला आहेच, मग राहिलेले एलिमेंट्स काय आहेत बघा, दॅट इज A11 A12 A21 A22 and this is minor of A33. तर मला सांगा सर्वांना मायनर ऑफ एनी इलेमेंट फाइंड आउट करता येईल. मायनर कसा फाइंड आउट करायचं लक्षात आलेलं सर्वांना. मायनर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, लक्षात घ्या. ज्या इलेमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा आहे तो इलेमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम ड्रॉप करायचा आणि राहिलेले जे इलेमेंट्स आहेत त्यांची तुम्हाला डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे मायनरची डेफिनेशन आपण असं सांगू शकतोय, मायनर ऑफ एआयजे इज डिफाइंड ॲज determinant value of elements which obtained by eliminating the rows and columns in which that aij presents. म्हणजे जो aij ज्या रो आणि कॉलम मध्ये प्रेझेंट आहे तो रो आणि कॉलम ड्रॉप केल्यानंतर राहिलेल्या 2/2 जो काही डिटर्मिनंट असणार आहे त्याची जी व्हॅल्यू असणार आहे दॅट इज मायनर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग इलेमेंट. आणि लक्षात घ्या आपण aij चा मायनर मी mij असं डिनोट करतोय आपण. ते mij म्हणजेच काय, mij इज मायनर ऑफ aij. आता जर सर्वांना मायनर एखाद्या एलिमेंटचा फाइंड आउट करता आला किंवा मायनर जर लक्षात आला असेल तर बाळांनो कोफॅक्टर काही अवघड नाहीये, इथं फक्त तुम्हाला साइन्स बदलायची आहे. तर आता बघूया मग कोफॅक्टर्स कसा फाइंड आउट करतात. आता मायनर सारखंच आपल्याला आता इथं काय करायचं, कोफॅक्टर ऑफ करस्पॉन्डिंग इलेमेंट्स फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मी इन जनरल या ठिकाणी लिहितोय कोफॅक्टर ऑफ aij, कोफॅक्टर ऑफ इलेमेंट ऍट द पोझिशन aij मीन्स ith रो jth कॉलम इज डिनोटेड बाय. आता कोफॅक्टर आपण Cij ने डिनोट करू शकतोय. Cij म्हणजेच काय, कोफॅक्टर ऑफ aij, किंवा आपण तो कॅपिटल aij ने पण डिनोट करू शकतो. लक्षात घ्या म्हणजे आपण aij या इलेमेंट्सचा कोफॅक्टर आपण Cij ना किंवा aij ने काय करतोय, डिनोट करतोय. म्हणजे थोडक्यात काय, समजा मला जर A12 चा कोफॅक्टर सांगायचा असेल तर तो कसं डिनोट करेन मी, C12 किंवा कॅपिटल A12, बरोबर ना. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, कोफॅक्टर्स डिनोट करायचं आहे. आणि त्याची डेफिनेशन काय आहे, म्हणजे तुम्हाला जर कोफॅक्टर ऑफ aij फाइंड आउट करायचा असेल तर किती सोपी डेफिनेशन आहे बघा, दॅट इज -1 raised to I plus j into mij. आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल कारण आपण आताशीच बघितलेलं आहे की mij म्हणजेच काय, mij इज मायनर ऑफ aij. mij म्हणजेच काय, aij या इलेमेंटचा मायनर आहे. आणि मग त्या मायनरलाच मी जर -1 च्या पॉवर मध्ये त्यांच्या पोझिशनची सम केली तर मिळणारा नंबर हा काय असणार आहे, त्या aij चा कोफॅक्टर असणार आहे. बघा किती सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला त्या इलेमेंट्सचा मायनर अगोदर फाइंड आउट करता आला पाहिजे. आणि मग मायनरला तुम्हाला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, -1 raised to I plus j. I means position of that element in which row and j means position of that elements in which columns. म्हणजे या पद्धतीनं आपण त्या पर्टिक्युलर इलेमेंट्सचा काय करतोय, कोफॅक्टर्स फाइंड आउट करतोय. लक्षात घ्या. मग आता आपण फाइंड आउट करूया. हे डायरेक्टली आपण लिहू शकतोय. बघा मी इथं लिहितो C11. आपण समजा म्हणजे यातलं एकच नोटेशन, मी हे दोन्ही नोटेशन इथं काय दिलेत बघा, कारण तुम्ही टेक्स्ट बुक्स कुठला यूज करताय, बरोबर ना, कुठलं बुक्स यूज करताय, कुठल्या नोट्स तुम्ही रेफर करताय त्यावरून बघा. काही नोट्स मध्ये Cij कोफॅक्टर साठी यूज केलेलं आहे तर काही ठिकाणी कॅपिटल aij कोफॅक्टर साठी यूज केलेलं आहे, बरोबर ना. त्यामुळं मी तर दोन्ही नोटेशन्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. मी तर एक्सप्लेन करताना C11 असं लिहितोय. आता C11 म्हणजेच काय, दॅट इज अ कोफॅक्टर ऑफ A11.
आणि मला सांगा मग या a11 चा जर कोफॅक्टर मला फाइंड आउट करायचा असेल तर -1 रेस टू काय 1 + 1 आणि इंटू काय m11 बरोबर ना. आता मला सांगा तुम्हाला हे माहित आहे निगेटिव्हची जर इव्हन पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू +1 येते आणि निगेटिव्हची जर ऑड पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू मायनस येते बरोबर ना. मग इथं बघा -1 चा स्क्वेअर म्हणजे प्लस म्हणजेच काय a11 चा कोफॅक्टर काय येतो m11 येतो. कळतं m11 म्हणजेच काय मायनर ऑफ aij. आता इथं मायनर सांगायची काही गरज नाहीये. तो कॉलम आणि रो ड्रॉप करा. राहिलेल्या 2/2 ची डिटर्मिनंट व्हॅल्यू म्हणजे त्या करस्पॉन्डिंग इलेमेंटचा मायनर झाला. आता पुढं बघा C12 म्हणजेच काय दिस इज अ कोफॅक्टर ऑफ A12. आता A12 चा कोफॅक्टर काढायचा आहे म्हणजे काय येणार बघा -1 + 2 इंटू m12 म्हणजे काय केलं बघा A12 चा तुम्हाला कोफॅक्टर काढायचा आहे. तुम्ही काय केलं -1 च्या पॉवर मध्ये 1 + 2 केलं आणि इंटू काय केलं त्याचा मायनर. आणि बघा ना इथं -1 चा क्यूब म्हणजे ऑड आहे म्हणजेच काय नाही तर -m12. आणि आता कोफॅक्टर ऑफ A13 कोफॅक्टर ऑफ A13 -1 1 + 3 m13. आणि बघा ना इथं -1/4 आलं म्हणजे प्लस म्हणजेच राहिलं काय m13. निबाळनो हाच नेमका संदर्भ आहे जेव्हा आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय याचा अर्थ आपण तो एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर, तो एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर, तो पर्टिक्युलर एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर आणि त्यांचा प्रोडक्ट आणि त्यांची सम म्हणजेच आपल्याला त्या डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल आपण m11 हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आला हा पॉझिटिव्ह आला बरोबर. म्हणजे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू घेताना काय करतोय A11 तसंच ठेवतोय कॉलम रो ड्रॉप करतोय आला त्याचा मायनर प्लस कोफॅक्टर आहे तो. नंतर सेकंड आपण मायनस घेतो कॉलम रो ड्रॉप केला मायनर आला. थर्ड एलिमेंट कॉलम रो ड्रॉप केला मायनर आला. म्हणजे सेकंड एलिमेंट आपण मायनस का घेतोय त्याचं कारण इथं आहे लक्षात घ्या. कारण तिथं काय करतोय आपण -1/1 + 2 करतोय बरोबर. म्हणजे तुम्ही त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करताय A11 आणि त्याचा कोफॅक्टर A12 आणि त्याचा कोफॅक्टर A13 इंटू इट्स कोफॅक्टर. त्या पद्धतीने तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता हे काय झालं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो. जर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग सेकंड रो किंवा एक्सपान्शन ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग सेकंड रो काढायचं असेल तर काय होतं A21 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस A22 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस A23 इंटू त्याचा कोफॅक्टर. त्याच पद्धतीनं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग थर्ड रो जर फाइंड आउट करायचं असेल तर A31 त्याचा कोफॅक्टर प्लस A32 इंटू त्याचा कोफॅक्टर A33 इंटू इट्स कोफॅक्टर. या पद्धतीने आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय. तर बघा मग सर्वांना लक्षात आलं का. आता पुढं C13 झालं. पुढे आता काय बघा C21 म्हणजे दिस इज व्हॉट कोफॅक्टर ऑफ A21. आता या A21 चा कोफॅक्टर मला फाइंड आउट करायचा आहे -1/2 + 1 इंटू काय m21. आणि मला सांगा मग -1 ऑड आहे 3 म्हणजे मायनस काय येतं m21. लक्षात आलं का बघा. आता तसंच मग C22 म्हणजेच काय दिस इज अ कोफॅक्टर ऑफ A22 आणि म्हणजेच काय तर -1/2 + 2 इंटू काय तर m22 बरोबर. m22 म्हणजेच मायनर ऑफ A22. आणि बघा मग निगेटिव्हची इव्हन पॉवर म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे राहिला काय या ठिकाणी m22. आता पुढचं C23 दिस इज कोफॅक्टर ऑफ A23 चा कोफॅक्टर आहे म्हणजेच -1/2 + 3 इंटू किती m23. आणि मला सांगा ना -1 ची ऑड पॉवर म्हणजेच काय येणार मायनस म्हणजे -m23 येणार आहे बरोबर ना. आणि आता मग थर्ड रो राहिलेला आहे बघा C31 म्हणजेच काय दिस इज अ कोफॅक्टर ऑफ A31 म्हणजेच काय येणार बघा हे -1/3 + 1 इंटू m31. आणि मला सांगा ना -1 ची इव्हन पॉवर म्हणजे प्लस झालं म्हणजेच राहिलं काय m31. त्याच्यानंतर
C32, this is a cofactor of A32, बरोबर. आणि A32 चा कोफॅक्टर -1 3+2 इंटू काय येतं M32. आणि बघा ना, निगेटिव्हची ऑड पॉवर म्हणजे मायनस येणार -M32 आणि शेवटचं C33 म्हणजेच काय बघा, दिस इज अ कोफॅक्टर ऑफ A33 म्हणजेच -1⁵3+3 इंटू M33 म्हणजेच निगेटिव्हची इव्हन पॉवर म्हणजे पॉझिटिव्ह झालं ते M33. या पद्धतीनं आपण प्रत्येक इलेमेंटचा कोफॅक्टर या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला कोफॅक्टर फाइंड आउट करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला त्या पर्टिक्युलर इलेमेंट्सचा मायनर अगोदर फाइंड आउट करता आला पाहिजे. कारण हे तुम्हाला आता हे बघताना थोडंसं वेगळं वाटेल, पण जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघूया याची, म्हणजे तुम्हाला कुठल्याही एखाद्या रोचा किंवा रोच्या एलिमेंट्सचा किंवा एखाद्या कॉलम मधल्या एलिमेंट्सचा तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढायचे असतील तर काय करायला पाहिजे हे तुम्हाला एक्झाम्पल्स वरूनच लक्षात येईल. तर बघा, आज तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स ऑफ दॅट करस्पॉन्डिंग इलेमेंट्स लक्षात आलं असेल तर नेक्स्ट लेक्चरला आपण मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स बघणार आहोत.